व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आपली जी घोषणा आहे कोण आला रे कोण आला, हे 4 जूनला दिल्लीकरांना कळलं पाहिजे की शिवसेनेचा वाघ आला, महाविकास आघाडीचा वाघ आला. कारण नाहीतर या घोषणेमध्ये काय अर्थ नाहीये. आणि आता मोदीजी सगळीकडे फिरतायत, माननीय शहासाहेब सगळीकडे फिरतायत, पण तुम्ही सगळे रायगडकर आहात. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मला आठवतंय की 2 चक्रीवादळं आपल्या इकडे येऊन धडकली होती. त्या चक्रीवादळांचा आपण सामना केला. त्या चक्रीवादळाचा सामना करणारे रायगडकर हे फडफडणाऱ्या पंख्याचा सामना नाही करू शकत. ती दोन चक्रीवादळं होती. ही 2 वक्री वादळ आहेत. ही महाराष्ट्रावरती आदळणारी 2 वक्री वादळ आहेत. आणि चक्रीवादळाचा सामना करणारा रायगडकर या वक्री वादळांचा सुद्धा सामना केल्याशिवाय राहणार नाही, हा माझ्यात आत्मविश्वास आहे. एकूणच निवडणुका आता टप्प्याटप्प्याने घ्यायला लागलेले आहेत. पण ते टप्पे करत असताना आपल्याला मात्र ते फुलटॉस देत आहेत. IPL सुरू आहे आणि IPL मध्ये मॅच बघताना आली तर मी कधी कधी मॅच बघतच नाही, कारण कळतच नाही. अरे हा खेळाडू आपल्या मुंबईचा होता ना, नाही तो ते दिल्लीकडनं खेळतो. अरे हा दिल्लीचा होता ना, तो हैदराबादकडनं खेळतो. हैदराबादचा बंगलोरकडनं, बंगलोरचा राजस्थानमधून, कोण कलकत्त्यामधून. मग हे बोली लावून सगळे खेळाडू, तो खेळ आहे. पण ह्या बोल्या आता राजकारणात लागायला लागलेल्या आहेत. की कालपर्यंत जो आपल्या पक्षात होता तो तिकडे गेला, त्यांच्या पक्षात होतो तो तिकडे गेला. आणि भाजपची एवढी दयनीय अवस्था झालेली आहे. मी जवळपास प्रत्येक सभेत सांगतो आणि इकडे तर बोललंच पाहिजे, कारण इकडे तसं आहेच. विशेषतः रायगड म्हणजे आपण कोणाचा रायगड म्हणतो? छत्रपती शिवाजी महाराजांचा. आता छत्रपतींनी सुद्धा काहीतरी विचार केला असेल ना की याच जिल्ह्यामध्ये आपली राजधानी का करावी, कारण त्याने इथल्या मातीचा आणि इथल्या माणसांचा गुण काहीतरी ओळखला असेल. एकूण महाराष्ट्र आणि रायगड आपण जे म्हणतो शिवरामी वंदिले, आणि भाजप काय म्हणतोय? चोरामी वंदिले. मग तू चोरी कर, मी तुला वंदन करतो. म्हणजे आपण जी काय आरत्या करतो ना, घालेल लोटांगण वंदिने चरण, तसं यांच्या चोरांचं चरण वंदन करतात. का फाळी आली हो एवढी? जर 10 वर्षामध्ये काही कामं केली असती तरी फोडाफोडी किंवा हा सगळा अपप्रचार चाललाय तो करण्याची वेळ नसती आली. पण आज जसं मोदीजी आणि शहा आपल्या महाराष्ट्रामध्ये खेट्या घालतायत, आता हीच वेळ आहे. यांना 2 वेळेला महाराष्ट्राने भरभरून दिलं, कारण आपण शिवसेना म्हणून अख्खी शिवसेना तुमच्या सोबत होती. तेव्हा मोदीजी, मला नाही आठवत की इतक्या सभा त्यांनी महाराष्ट्रामध्ये घेतल्या होत्या. पण आता प्रत्येक गल्ली बोळात फिरतायत. 10 वर्ष महाराष्ट्राने भरभरून तुम्हाला सगळं दिलं. 40 खासदार दिले, 40 पेक्षा 41 42 खासदार दिले. एवढं करून तुम्ही महाराष्ट्राचा घात केलात आणि आता अफवा पसरवत आहेत. मध्येच माझ्याबद्दल त्यांना काय प्रेम आलं देव जाणे. उद्धव ठाकरेंना काही संकट आलं, अरे आणून बघा माझं हे सुरक्षा कवच माझ्या सोबत आहे. मोदीजी, तुमच्या सुरक्षेची मला गरज नाही. मला माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाचं आणि आई जगदंबेचं हे सुरक्षा कवच माझ्या अवतीभोवती संपूर्ण जगभर आहे, महाराष्ट्रभर आहे. आणि तुम्ही संकट म्हणून माझ्यावरती आलेला आहात. तुम्ही संकट म्हणून माझ्यावरती आलेला आहात. काय म्हणे, मी कालच्या सभेत, काल काय झालं, कालची जी धाराशिवची सभा तुम्ही पाहिली असाल, जणू काय आई तुळजाभवानी माझ्यासमोर अवतरली होती. लोक एवढी पिसाळलेली, एवढी चिडून उठलेली आहेत की ती वाट बघतायत 7 तारीख कधी येते, 13 तारीख कधी येते, 20 तारीख कधी येते आणि 4 जून कधी येतोय. वाट बघतायत लोक, वाट बघतायत.
येते तारीख येते कधी आणि ठोकतोय कधी. आणि त्या सभेत मी बोललो, मोदीजी जे म्हणाले की त्यांनीच मला ऑपरेशनचा सल्ला दिला होता, मग ते माझी चौकशी करत होते. ठीक आहे, या खऱ्या खोट्यामध्ये मी काही जात नाही, कारण आता नसीम भाई तुम्ही जे सांगितलं त्याच्यामुळे जगात आणि देशात खोटं कोण बोलतंय हे लोकांना कळलंय. फक्त माझ्याशी खोटं बोललेत असं नाहीये. तुम्हाला जी जी वचनं दिली होती, मग 15 लाखाचं असेल, 2 कोटी रोजगाराचं असेल, घराचं वचन दिलं असेल, आणखीन काय दिलं असेल, हे सगळं खोटं बोलण्याचं काम मोदी शहा आणि भाजपाने केलेलं आहे. मोदींची गॅरंटी मला नको आहे, माझी गॅरंटी माझ्या समोर आहे. पण त्यांनी जे काय सांगितलं की ते माझी चौकशी करत होते, थांबा ना जरा, मला थोडं बोलू द्या ना. आगे तर बढायचंच आहे, पण जरा बोललं पाहिजे ना, जरा थांबा. तर जरा थांबा, मला काय बोलायचं ते मला पहिलं बोलू द्या, थांबा. मग तुमचं तुम्ही नंतर मग तुम्ही सभा घ्या, बसा खाली. तर त्यांनी माझी चौकशी करत होते. मग मोदी साहेब, तुम्ही माझी आस्थेने चौकशी करत होतात, तर तुमचे इथले जे काही आत्ताचे पाव उपमुख्यमंत्री आहेत, त्या तुमच्या चेला चपाट्याने माहीत नव्हतं तुमचं माझ्यावरती किती प्रेम आहे. मी हॉस्पिटलमध्ये असताना रात्री अपरात्री माझ्या गद्दारांशी बोलणी कोण करत होतं हुडी घालून, मग हे तुम्हाला माहित नव्हतं. माझं सरकार गद्दारी करून खाली खेचतायत, गद्दाराला तुम्ही असली शिवसेना म्हणून मिरवताय, हे तुमचं माझ्याबद्दलचं प्रेम. एक तर तुम्हाला हिंदू हृदय सम्राट हा शब्द उच्चारायला जड जातोय. बाळासाहेबांचं माझ्यावरती खूप मोठं कर्ज आहे, बाळासाहेबांचं माझं खूप मोठं कर्ज आहे. ते कर्ज आता महाराष्ट्राची जनता व्याजासकट वसूल केल्याशिवाय राहणार नाही. मग एक संभ्रम पसरून जात आहे की उद्धव ठाकरेंसाठी त्यांनी दरवाजा उघडला, उद्धव ठाकरेंसाठी खिडक्या उघडल्या, आणखीन काय काय उघडतील. पण महाराष्ट्र जो लुटतोय त्याच्यासोबत हा शिवसेना प्रमुखांचा पुत्र जाऊ शकेल काय. महाराष्ट्र तुम्ही ओरबाडता आहात, जातीपातीमध्ये धर्मामध्ये विष घालवत आहात. अरे आम्ही काय हिंदुत्व सोडलेलं नाही, तरी देखील इथे सुद्धा अनेक मुस्लिम बांधव आलेले आहेत, माता भगिनी आलेले आहेत. आता येताना माझं त्यांनी स्वागत केलं. नसीम खान माझ्या बाजूला बसलेत, दलवाई साहेब बसलेले आहेत. यांना काय माहित नाही मी कोण आहे. पण तुम्ही जो काय एक संपूर्ण नंगा नाच करता आहात हिंदुत्वाच्या नावाखाली, आम्ही घरातली चूल पेटवणारी माणसं आहोत, तुम्ही घर पेटवणारी माणसं आहात. आणि आजपर्यंत त्यांनी तुम्हाला काय काय दिलं तुम्हाला तुम्ही सांगा. जर एक गोष्ट तुम्हाला त्रासाशिवाय दिली असेल, फक्त त्रास दिला, पण तुम्हाला आनंद होईल असं काही दिलं असेल, तर मी मोदींचा जाहीर प्रचार करीन. पण लोकांनी मला सांगायचं की होय मोदींवरती आम्ही खुश आहोत.